तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे 31च्या पार्टीला कराडला, आमच्या मित्राच्या घरी. रवी साळुंके म्हणजे एड लागलं प्रेमाचं या मालिकेतला डंकी. तर बघा आता पुढे आम्ही काय काय मेहनत केले 31ला मजा करण्यासाठी. काही क्षणचित्र मी पाठवणार आहे, सर्व काही पाठवणार नाही आहे, पण तिकडे आम्ही कशी मेहनत केली काय केली ते जरा बघा. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे बघा, हा डंकी चाललाय पुढे आणि मी त्याचा पाठलाग करतोय मागून. आता काय करणार, पाठलाग केल्याशिवाय घर कसं सापडेल. तर बघा मित्रांनो, एक मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा, तर मित्रांनो, आम्ही 31च्या पार्टीला सातारा कराडमध्ये, माझ्या मित्राचं गाव आहे रवी साळुंके, त्याच्या गावी आम्ही प्लॅन केला होता. एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा सर्व टीम आली होती. तर सुंदर असं गाव आहे. माझं भाग्य समजतो मी की मला या टीमसोबत मला ही पार्टी एन्जॉय करता आली. तर मित्रांनो, हे बघा, असं आम्ही इकडे आग लावली होती, कारण ते रान भरपूर होतं ना तिथे. मग नदीच्या बाजूला आहे, एकदम वाळीच्या बाजूला आला का, अशी मस्तपैकी आग लावून आहे ना, ती आग कुठे जाऊ नये याची बी काळजी खूप घेतलेली आहे. चारी बाजूने आम्ही मस्त पाणी इकडून घेऊन शिंपलेल्यानंतर भीती वाटत होते की अरे वर डोंगराला तर लागत जाणार नाही ना. हे बघा, हे सगळे टेंट लावायचे सगळे ते चालू आहेत बस. हा बघा, हा विझवण्यासाठी तयार आहे, रेडी. हा आपला रवी आहे, डंकी एड लागला प्रेमात. आणि खूप सुंदर अरेंजमेंट. हा काहीतरी बोलतोय, सगळ्यांना सांग काय चाललंय. आता आमची 31ची पार्टी झाल्या. हा, टीम लग्नाची भीड आपली. अरे कट 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 ऍक्शन. ती आपली पार्टी झाल्या, येड लागलं प्रेमाचं पूर्ण टीम. डिरेक्टर आमचे पूर्ण खेडवाले, आमच्या तिकडे इपी बघा. आज काय आज बघा, हे आमचे कास्टिंग बघा छान झाली इपी सरांचं. हा, त्यांनी कास्टिंग पूर्ण चांगले केले. आणि आम्ही आलो सातारला माझ्या घरी. आणि हा माझा तिथपर्यंत जातोय ना, हे हा मोठा टास्क दिलाय सरांनी आमच्या प्रणव दादानी, हे विजवायचं आहे. प्रयत्न करतोय. सावकाश सावकाश, सांभाळून सांभाळून. आता हे व्हिडिओ बनवण्यात एवढा मग्न झाला. हे बघ, आता किस्सा ऐक, हे ऐक इकडे पट्ट्या एक पट्ट्या ऐक. हा बोला बोला. ते तिथे जवळ तरी चालेल, जवळ नाही गेलं पाहिजे. इथून या बाजूला नको येऊ. कोण ठेव फावडा किती घ्या. देख गार आहे का मी गार कोणला काय होतंय. जाऊन मी किती करणार होते मला ते काय माहिती. देखो, ये टेंट बनाने का काम चल रहा है. ये देखो, इधर दो लगा दिए हैं और ये दो इधर ये डंकी फ्लेश लगाएगा. ये अभी आग हमने रोकना बहुत मुश्किल है. ये देखो, इधर तो ठीक है, इधर हम लोगों ने रोक दिया. हाँ, वहाँ पे नहीं रोक सकते. सुनना मेरी बात, बोलो. इससे है ना हम काट देते हैं आगे तक. एक ऐसा लाइन बना देते हैं. आग लगा देते. सुन मेरी बात, मच्छी पकड़ा. वाह वाह वाह, बढ़िया है बढ़िया है. हे आता आम्ही चूल बनवतोय, काय समजलं. आणि हे काय समजली, हे सगळे हे सगळं तयारी केलेली. आता इकडे काय मिरची लाईट लागल म्हणतात, आणि इकडं मिरची लाईटची तयारी चालू आहे. हे टेंटची सगळी तयारी झालेली आहे. 5 हमरे और ये चूल का एक चूल एक मूल. तर आता दिवसभर मेहनत करून सगळी तयारी झालेली आहे. तर आता बघा, हे रवीचं घर आहे, बाहेरून असं दिसतं. त्या साईडनी पण मी दाखवलेलं आहे. खूप छान सुंदर घर आहे. आणि आता घराच्या बाजूला, नदीच्या बाजूला एक सुंदर असं मस्त बघा काय आता कशी मेहनत फळाला आली ती बघा. हे बघा, ते सगळी मिरची लाईटपासून सगळं डेकोरेशन केलेलं आहे. जबरदस्त टेंट लावलेले आहेत. आता हे टेंट बघा, तुम्हाला एक एक दाखवतो मी प्रॉपर. हा बघा, हा पहिला आहे. एका बाजूला 3, एका बाजूला 2 असे आम्ही टेंट लावले आहे. टोटल 5 टेंट. आणि हे सगळी लाईटिंग केलेली आहे, फोकस बिकस मस्त लाईट लावलेले आहेत. आणि सुंदर अशी
झुळझुळू पाणी वाहत आहे बाजूनी. हे बघा, हे आतून टेंट असे दिसतात. हे नाईटला मस्त मी शूट केलेलं आहे. हे 2 इकडे, हे 3 इकडे, हे अशी लाईटिंग केलेली आहे. नदीच्या बाजूला आम्ही काय कसं अख्खा दिवस मेहनत केली आणि आता हे रात्री आता पार्टी एन्जॉय करायची वेळ आलेली आहे. फायनली आम्ही आता हे बघा, आता काही कोण शिजवतंय, कोण काय करतंय, तर म्हणजे मेहनत आहेच सगळी, त्याशिवाय काय असं होणार नाही. आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर एक म्हणतात ना, सुपीक डोक्यात विचार पण आले पाहिजेत. आणि ते आमचे ग्रेट डिरेक्टर अनिकेतजी कोळपे सर आहेत ना, त्यांच्या सुपीक डोक्यातून ही संकल्पना उदयास आलेली आहे. आणि मग त्या आम्ही फोनाफोनी करून रवीच्या आधी ठरलं होतं, पण तरी पण फायनल करणं फार महत्त्वाचं असतं कुठलीही गोष्ट. हे बघा, तर आमचे डिरेक्टर हे बघा बसलेले आहेत, अनिकेतजी सर. हे आमचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत, हेड फैजान बाय. रवी इकडं लाकडं तोडतोय, मी पण बरीचशी लाकडं घेऊन आलो, ही जळत आहे तिथे. आणि ही सगळी आमची टीम आहेत, EP आहेत, आमचे असोसिएट आहेत. हे बघा, हे एन्जॉय चालू आहे. ही आमची अनुश्रीजी आहे, आमचा स्पॉट दादा आहे, सुदेश दादा. हे असे सगळे आम्ही आहे. ते हा संतोष तेली आहे, तुमचा येडा माणूस ज्याच्यावर तुम्ही खूप प्रेम करता. आणि खूप एन्जॉय चालू सध्या अशी चालू आहे. आता सध्या तयारी चालू आहे, चिकन मटन बनतं आहे. आणि मग आम्ही आपलं थोडा अमृत रस काय म्हणतात तो प्राशन करून आणि मग आम्ही आपलं ही 31st पार्टी एन्जॉय करणार आहोत. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, काय आहे आणि तुम्हाला मज्जा आली की नाही? कारण मी गाणी काय नाही टाकलेत माहिती आहे का, कारण ते कॉपीराईटचे इश्यूज येतात म्हणून मी व्हॉइस ओव्हर देतो आहे. पण आम्ही खूप जबरदस्त गाणी पण लावून गाण्यावरती डान्स केलेले आहेत. हे बघा, चालूच आहे म्हणजे. तर चॅनल माझं सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. आपल्या मित्रांना पुढच्या वर्षीची पार्टी 31st अशी करण्यासाठी, असं एक लोकेशन शोधण्यासाठी मदत होईल. आणि खूप त्यांना हे बघा, हे आता सुरू केलेलं आहे आम्ही. हे बघा, तर असं आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ जेवढ्या तुमच्या मित्रांना पाठवता येईल तेवढी पाठवा. धन्यवाद. हे बघा, आमची आता एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे. दनादन एकदम डाकचिक डुकचुक डाकचिक डिकचिक डाकचिक सगळं चालू आहे. तर मी ते कॉपीराईटमुळे टाकलं नाही मित्रांनो. तुम्ही आपलं ते मनापासून हे करा, मानून घ्या. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मनापासून आवडेल तुम्हाला, असं मला वाटतंय. तर हा असा होता सगळा 31st प्रवास. आणि खूप सुंदर अशा गावामध्ये कराडमध्ये हा आम्ही एन्जॉय केला. खूप मस्त. आम्ही रवीचीने आमची गाडी घेऊन गेलो होतो सरांच्या. आम्ही किती 10-11 जणं होतो टोटल. खूप मज्जा एकदम, म्हणजे माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आणि ही अविस्मरणीय ही होती 31st पार्टी, जी मी आजवर आजमावून केल्या पार्ट्या छोट्या मोठ्या असं नाही, पण ही एक अलग. म्हणजे पार्ट्या तर नेहमीच आपण करत असतो काही माध्यमातून, पण हे अलग, हटके, काहीतरी नवीन. त्या टेंटमध्ये रात्री झोपणं वगैरे, ते खाली दगड लागू नये, म्हणजे मला जाम मज्जा केली एकदम. आता हे आहे ना, कौलावरती मटण शिजते बघा. कौल ठेवलेलं आहे, खाली आग लावलेली आहे आणि त्याच्यावरती मटण शिजते. आणि याची टेस्ट तुम्ही मित्रांनो बघाल ना, लाजवाब. म्हणजे याचंसुद्धा श्रेय आमची अनुश्रीजी म्हणून कॉस्ट्यूम एडी आहेत, खूप जबरदस्त काम करतात. आणि त्यांचं म्हणजे सुगरण आहे म्हणूया आपण. थँक्यू. तर हे बघा, दुसऱ्या दिवशी आम्ही निघायच्या अगोदर भाकरी आणि मस्त मटण, कांदा बिंदा कापून सगळा मस्तपैकी रेडी करून ठेवलेला आहे. आणि नुसतं खायचं रगडायचं आहे. तेही आम्ही एका असं घराच्या बाजूलाच, रवीच्या घराच्या बाजूलाच असे मळ्यात, जिकडे शेती वगैरे होते. हे बघा, एवढं सुंदर मजा केली यार. सॉलिड, जबरदस्त. थँक्यू सो मच सगळ्यांनाच. हे बघा, हे नंतर आमचा सत्कार केला तिकडे बाबांनी रवीच्या, त्याचे शाल श्रीफळ देऊन सगळ्यांना. खूप भारी वाटलं. थँक्यू रवी, तुझ्या आईवडिलांचा आशीर्वाद मिळाला आणि असाच कायम राहू देत. धन्यवाद मित्रा.
तारीख आहे, 1 तारखेचा व्हिडिओ आहे. खूप भारी वाटलं. खरंच अशा आपल्या नशिबामध्ये असे क्षण सर्वांच्या आले पाहिजेत आणि येवो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आता हे बघा, हे इकडं छोटंसं घर आहे, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढं भारी आहे ना, म्हणजे माझ्या गावी मी अशी शेती केली आहे, करायचो. आत्ता मुंबईत सेटल झाल्यापासून गेली 25 वर्ष म्हणजे 30 वर्ष आम्ही काही करत नाही. अगोदर माझे वडील, आई, चुलते सगळं मोठं आमच्या कुटुंबामध्ये 60 माणसं. हे बघा, हे इकडे एक घर आहे. हे बैल बघा, हे असे बैल माझ्या घरी होते पहिले. म्हणजे मी आलो आहे 1 किलोमीटर 2 किलोमीटर लांब आलो. ह्या बैल बघितले होते मी जाताना. त्या बैलांसाठी खास म्हणून मी बघायला आलो आहे. किती सुंदर आहे बघा. फोटो काढायला मिळाला तर मी काढणार आहे. नमस्कार काका. हा, कसे आहात? नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. हा, तर हे बघा, खूप छान असं बैलजोडा आहे आणि हे मी खरंच भाग्यवान समजतो. मला हे सगळं दर्शन मिळालं. हे सेम असे बैल माझे वडील घ्यायचे. आमची बैलगाडी होती, रेशनिंगचं दुकान होतं. माझे वडील अशा बैलगाडीने तेव्हा गोव्याला जायचे. गोव्यावरून वगैरे सगळं त्या बांबूमधून दारू सप्लाय करायचे. आमचं छोटासा बिझनेस होता. रेशनिंगचं दुकानाचं सामान आणायला जाताना त्या गाडीच्या बैलगाडीच्या बांबूमधून ते गोव्याची काजू फेणी वगैरे आणायचे. तर त्या आठवणी मला जाग्या झाल्या म्हणून मी हे 1-1.5 किलोमीटर आलो आहे व्हिडिओ बनवायला. तर बघूया, फोटो काढता आला. ऊन खूप आहे म्हणून गॉगल लावला आहे, नाही तर मला शायनिंग मारतो. तसे काय शायनिंग मारायची गरज नाही, तुम्ही मला ओळखताय. तर खूप छान असा व्ह्यू आहे. खूप जबरदस्त असा तुम्हाला ब्लॉग बघायला मिळणार आहे. ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला मित्रांनो, खरंच तुम्ही आजवर एवढं प्रेम केलं आहे ना, तसं करत राहा. लोकांना शेअर करा. माझे व्हिडिओ तुम्ही करता. मी नेहमी सारखं बोलत नाही की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. काही लोक बोलतात घंटा, कशाला घंटा? लोकांना कळतं आता घंटा बोलायची काही गरज नाही. मग ते खूप बरोबर नाही वाटत. म्हणून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील. लव यू ऑल. गॉड ब्लेस यू. बाय. वाव.